सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छान अशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मी ही कथा वाचली तेव्हा मला ती खूप आवडली, म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे अनुरूप. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या खालील कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. तर मित्रांनो, आता ऐका ही कथा, जिचं शीर्षक आहे अनुरूप. आईने अचानक घेतलेल्या निर्णयाने वैभवच्या पायाखालची जमीनच सरकली होती. संतापाने त्याचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. वैभवला न विचारताच त्याच्या आईने त्याचं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी ठरवून टाकलं होतं. मोठ्या आनंदाने तिने सरिताचा फोटो वैभव पुढे धरला आणि म्हणाली, "बघ किती छान सालस आहे मुलगी. शिक्षण थोडंसं कमी आहे, पण बाकी तुला आवडेल आणि शोभेल अशीच आहे." वैभवने रागानेच एका कटाक्षात फोटो पाहिला. बोलके डोळे, हसरा चेहरा व सावळ्या रंगाच्या सरितेची साधी सिंपल छबी त्याला अजिबात रुचली नाही. भावी पत्नीची काही वेगळीच प्रतिमा त्याच्या मनात कोरली गेलेली होती. गोरीपान, देखणी, उच्च शिक्षित, करिअर ओरिएंटेड, आकर्षक आणि स्मार्ट पर्सनॅलिटी असलेली मुलगी त्याला बायको म्हणून हवी होती. तो स्वतःही रुबाबदार व्यक्तिमत्वाचा धनी होता. गव्हाळ रंग, उंच सडसडीत बांधा, सरळ नाक, काहीसे कुरळे केस, करारी चेहऱ्यावरची त्याची इनोसंट स्माईल कोणाचंही लक्ष सहज वेधून घेई. त्याचा स्वभावही तेवढाच दिलदार असल्याने सगळ्यांनाच तो हवाहवासा वाटत असे. वैभव बेंगलोरच्या एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. 6 महिन्यापूर्वी हार्ट अटॅकने अचानकच त्याचे वडील गेले आणि सगळं छिन्नविच्छिन्न झालं. अनपेक्षितपणे बसलेल्या धक्क्याने त्याच्या आईच्या मनावर गंभीर परिणाम झाला आणि हळूहळू ती दुखणेकरीच होऊन बसली. तिच्या हयातीत वैभवचं लग्न व्हावं ही एकच तिची इच्छा आता उरली होती आणि म्हणूनच आपल्या एक हात व एका पायाने अधू असलेल्या अपंग मुलीसमवेत अख्खं घरदार समर्थपणे सांभाळून घेईल अशी एकच मुलगी, ती म्हणजे सरिता, तिच्या लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता ती हे लग्न पक्क करून मोकळी झाली. ह्या क्षणी आईचं मन दुखावणं धोक्याचं ठरू शकतं याची वैभवला जाणीव असल्याने अत्यंत नाईलाजाने तो लग्नाला तयार झाला खरा, पण त्याचा उफाळलेला भयंकर राग निष्पाप सरितावर एकवटला. लवकरच अगदी साधेपणाने दोघांचा विवाह पार पडला. सहजीवनाच्या सुंदर मखमली स्वप्नात सरिता स्वतःलाही विसरून गेली होती. तेवढ्यात खाडकन दरवाजा लोटून वैभव तिच्याजवळ आला आणि मनात साठलेला राग अतिशय निष्ठुरतेने एका क्षणात तिच्यासमोर रिता केला. संतापाच्या भरात तो तिच्यावर ओरडू लागला, "हे लग्न म्हणजे माझ्यासाठी एक दुखरी जखम आहे. फक्त आईच्या सुखासाठी मी होकार दिला, पण तू कुठल्याही दृष्टीने मला अनुरूप नाहीस आणि म्हणून तू माझी पत्नी कधीही होऊ शकत नाहीस.
असं म्हणून पाय आपटत तो निघून गेला. दुःखातिरेकाने सरिता जागीच गोठल्यासारखी उभी राहिली. नियतीने अत्यंत क्रूर शिक्षा तिला दिली होती. सर्वस्व हरवल्यासारखी ती हमसून हमसून रडू लागली. आता काय करू, कुठे जाऊ? स्वतःच्या घरातलं संपूर्ण चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. काबाड कष्ट करणारी आई, आजारी वडील, वडिलांची ट्रीटमेंट व स्वतःच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करून पै न पै कमावणाऱ्या 2 बहिणी कशी जाणार घरी तरी? असहाय व हतबल सरिताला आयुष्यात प्रथमच स्वतःचं ओझं वाटू लागलं होतं. पण हार न मानता तिने त्यातूनही मार्ग काढायचं ठरवलं. आता हे घर, ही माणसंच आपलं सर्वस्व मानून इथेच राहायचं. आजारी सासूची सेवा करायची, नंदेला स्वावलंबी बनवायचं. बाकी परमेश्वर पाठीशी आहेच, तो नक्कीच ह्यातून काहीतरी चांगलं जुळवून आणेल असं म्हणून ती दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागली. लवकरच सासू व नणंदेच्या मनात तिने घर करून घेतलं. त्यांचं सगळं काही ती प्रेमाने व आनंदाने करत असे. वैभव व तिच्यातला स्ट्रेस तिने कधीही उघड केला नाही. त्याचा तिच्यावरचा रोष कायमच होता. पण तिच्या हातचा चविष्ट स्वयंपाक त्याला मनापासून आवडत असे. जे काम हातात घेतलं त्यात सरिता स्वतःला झोकून देत असे आणि उत्तमरित्या ते पूर्णत्वास नेत असे. हे एव्हाना त्याला कळून चुकलं होतं. फावल्या वेळात ती हेमाला म्हणजेच तिच्या नणंदेला दैनंदिन जीवनातल्या छोट्या मोठ्या आवश्यक गोष्टींचं ट्रेनिंग देई. सासूबाई व हेमा या दोघींनाही ती वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्पायरिंग कथा, लेख इत्यादी वाचून दाखवत असे. तिचा स्वतःचाही काही ना काही शिकण्याचा सतत प्रयत्न सुरू असायचा. त्यामुळे बऱ्याच कलाकौशल्यात ती पारंगत होती. वैभवची आई मंगलाताई आणि हेमा दोघीही तिच्यावर जाम खुश झाल्या. मंगलाताईंचं मनोबल वाढल्याने त्यांची तब्येतही आता सुधारू लागली होती. तसाच हेमाचाही आत्मविश्वास वाढीस लागला होता. घरातलं निराशेचं सावट आता आनंद आणि उत्साहात परावर्तित होत चाललं होतं. हा सगळा आश्चर्यकारक बदल वैभवच्या लक्षात आला होताच. सरिताची कार्यक्षमता, हुशारी आणि परिस्थिती हँडल करण्याचं स्किल याचं त्याला खूप कौतुक वाटू लागलं होतं. हळूहळू करत तिच्या व्यक्तिमत्वाने तो भारावत चालला होता. तिचं भोवताली असणं त्याला हवंसं वाटू लागलं होतं. एखाद्या दिवशी जर ती लवकर दिसली नाही तर त्याला अस्वस्थ वाटत असे. तिची एक झलक दिसावी म्हणून तो काहीही कारण काढून किचनकडे मोर्चा वळवत असे. तिच्या साध्या सात्विक सौंदर्यात तो आता हरवायला लागला होता. दोघात अजूनही हवं तसं संभाषण नसलं तरी डोळ्यातून मनातले नाजूक भाव व्यक्त होऊ लागले होते. एका दिवशी वैभवला खूप ताप भरला होता. अचानक तापाची तीव्रता वाढल्याने ग्लानीत तो बरळू लागला आणि बेशुद्ध झाला. प्रसंगावधान राखून सरिताने ताबडतोब डॉक्टरांना बोलावून घेतलं. वेळेवर उपचार मिळाल्याने त्याच्यावरचा धोका टळला. त्यानंतरही तिने वेळच्या वेळी औषध पाणी देऊन रात्र जागून त्याची योग्य ती काळजी घेतली. वैभवला आता पुष्कळ बरं वाटू लागलं होतं. तसा सरिताच्याही जीवात जीव आला. तिचं त्याच्यासाठी असलेलं प्रेम, काळजी आणि व्याकुळता बघून त्याचं मन उचंबळून आलं. आपण तिच्याशी किती दुष्टपणे वागलो आहोत ह्या जाणीवेने त्याला स्वतःची लाज वाटू लागली. तिची माफी मागून मन मोकळं करण्यासाठी तो अधीर झाला होता. त्याने आज प्रथमच सरिताला नावाने हाक मारली. तीही त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलीच. ती येताच
त्याने मनापासून तिची क्षमा मागितली. तुझी काहीही चूक नसताना मी जे काही तुझ्याशी वागलो त्याबद्दल मला क्षमा कर सरिता. तू या घरात आलीस आणि इथलं सगळंच बदललं. अगदी मीही बदललो. अनुरूपतेचा खरा अर्थ मला तुझ्यामुळेच समजला. एक जोडीदार ज्या गोष्टीत कमी आहे त्याच बाबतीत त्याची ताकद बनून खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याची उणीव भरून काढणं, त्याचं खरं सामर्थ्य बनून त्याच्या यशात भागीदार बनणं म्हणजेच खरं अनुरूप असतं हे मला आता चांगलंच उमजलं आहे. तू तर तुझी श्रेष्ठता पदोपदी सिद्ध केलीस. सगळ्या बाबतीत कमी पडलो तो मीच. आता मीही प्रयत्न करेन तुला अनुरूप होण्याचा. तुझ्या बहिणींच्या शिक्षणाची आणि वडिलांच्या ट्रीटमेंटची जबाबदारी आता माझी आहे. तूही हुशार आहेस. तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण आता पूर्ण कर. जे काही तुला शिकायचं आहे ते मोकळेपणाने शिक. फक्त आज एकच गोष्ट सांग. मी तुला गृहीत नाही धरणार, पण मला माझी चूक दुरुस्त करण्याची एक तरी संधी देशील का? तुझा इतका राग व तिरस्कार करता करता कधी आणि कसा तुझ्यात गुंतलो आणि तुझाच झालो हे माझं मलाच कळालं नाही. माझ्या जीवनात येऊन मला असंच कायम सावरत राहशील का? माझी अर्धांगिनी बनशील? खरंच नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. सरिताच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा अखंड वर्षाव होत होता. वैभवला होकार सांगायला तिला शब्दांची गरजच नव्हती. मनामनाचं संभाषण सुरू होताच शब्दही थिटे झाले आणि ह्या परमोच्च आनंदाच्या आणि विजयाच्या क्षणी वैभवने पहिला प्रेमाचा घास सरिताला भरवला. धन्यवाद. नमस्कार.